त्यामुळे त्याच्यानंतर वास्तू ही मी त्यांच्याकडेच केली. मकीरवारकर सर माझे पहिले गुरु आहेत, धोंडीराज पाठक माझे दुसरे गुरु आहेत. यांच्याकडे गेल्यानंतर कारण त्यांच्या शिस्तीत राहून काउन्सिलातून निघाल्यानंतर जर वास्तू आपल्याला कळली नाही तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. आणि गेली 30 वर्ष मी ही प्रॅक्टिस करते. मी एज्युकेशन कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि एज्युकेशन कॉलेजच्या पीजी डिपार्टमेंटला होते. म्हणजे इतक्या मोठ्या लेवलच्या विद्यार्थ्यांना मी शिकवत होते. त्यामुळे कितपर्यंत खाली जाऊन शिकवायचं म्हणजे लोएस्ट लेवल पर्यंत विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे हे करत होतं. आणि मग ही वास्तू शिकल्यानंतर आता मी जे क्लासेस घेते ते शास्त्राला धरून आणि शेवटपर्यंत क्लिष्ट भाषेत मी बोलत नाही, एकदम साध्या सिंपल भाषेत बोलते. आणि ज्या काही रेमेडीज आहेत त्या 18 ऋषींनी ज्या आपल्याला सांगितलेल्या त्या शास्त्राप्रमाणे देते आणि आत्ता लागू पडतील अशा देते. म्हणजे त्याच्यामध्ये जो बदल करायचा तो त्याप्रमाणे. तर मी कृष्ण जोशींना असं सांगू इच्छिते की ते जे म्हणाले की रेमेडीज बिनबुडाच्या असतात, रेमेडीज बिनबुडाच्या नसतात. कारण मुख्य दिशा वास्तूमध्ये 10 दिशा आहेत, 4 मुख्य, 4 उपदिशा, 1 ऊर्ध्व आणि 1 अधो. त्याच्यापैकी ज्या वेळेस या 8 दिशा जेव्हा फिरतात म्हणजे मुख्य दिशांच्या जागेवर उपदिशा जेव्हा जातात तेव्हा त्यांना आपण विदिशा म्हणतो. आणि ते आपल्याला निगेटिव्ह इफेक्ट दिल्याशिवाय राहतच नाही. मग त्यावेळेस आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करावी लागते. मग ती उपाययोजना करताना आपल्या ऋषी मुनींनी पंचशीर्षाची उपासना करा